सजावटीसाठी डेसिकेटेड कोकोनट आणि पिस्त्याचे काप घेतले. तीळ मंद आचेवर सतत ढवळत खरपूस भाजायचे आणि सगळी ड्रायफ्रुट्स आपल्याला हलकी भाजून घ्यायचे. थोडी वेलदोड्याची पूड घालायची, बेदाणे आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. 4 टीस्पून साजूक तूप गरम करते आणि गरम तुपात घालायचा गूळ. 1 टेबलस्पून पाणी घालते म्हणजे गूळ पटकन जळणार नाही. बघा आता ही गुळाची गोळी कडक झालीये. आवाज आहे का? गॅस बंद करून त्याच्यामध्ये तीळ व ड्रायफ्रुट्सचं मिश्रण घालायचं. मोळच्या सगळ्या कप्प्यामध्ये मिश्रण घालून दाबून सेट व्हायला बाजूला ठेवते. हाताला तूप लावायचे आणि लाडू वळायचे. शोभेसाठी पिस्त्याचे काप. अगदी रथसप्तमीपर्यंत खाल्ला जाणारा हा तिळगुळ. वाह, काय सुंदर दिसतोय तिळगुळ. कुरकुरीत खुसखुशीत तिळगुळ तयार आहे.